नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी जंक्शन चॅनलवरती। मोदी सरकारने गेल्या 12 वर्षात अनेक आंदोलनं पाहिली, पण कोणत्याही आंदोलनासोबत बैठक किंवा चर्चा केल्याचं तुम्ही ऐकलं नसेल। पण अचानक मोदी सरकारची भूमिका बदलली का? मोदींच्या भाषणात मित्रांनो ऐवजी फ्रेंड्स, पेपर फुटीवर तातडीनं कायदा आणि जे.पी. नड्डांची CJPच्या प्रतिनिधींची बैठक, धर्मेंद्र प्रधानांना 24 तासांचा अल्टिमेटम। हे सगळं योगायोग आहे की खरंच मोदी सरकार CJPच्या समोर झुकलं आहे? आज आपण कोणत्या एका पक्षाची बाजू न घेता घटनांचा क्रम, तथ्य आणि राजकीय अर्थ समजून घेणार आहोत। तर पहिला मुद्दा, मोदींच्या भाषणात झालेला बदल। मोदींच्या इंस्टाग्रामवरील एका व्हिडिओमध्ये मित्रांनो ऐवजी फ्रेंड्स असा उल्लेख दिसला। काही जणांच्या मते हा नवीन संवाद शैलीचा भाग आहे, तर काहींच्या मते सरकारची प्रतिमा बदलण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे। मात्र फक्त एका शब्दांवरून सरकार झुकलं असा निष्कर्ष काढणं योग्य ठरणार नाही। दुसरा मुद्दा, पेपर फुटीचं जे विधेयक आहे ते सरकार सोमवारी संसदेत आणण्याचा विचार करत आहे। नीट आणि इतर जे परीक्षांची पेपर फुटी झाली त्यावर एक कायदा आणून ते संसदेत ते विधेयक सरकार मांडण्याचा विचार करत आहे। तर समर्थकांचं म्हणणं आहे ते विद्यार्थ्यांचं आंदोलन चालू आहे, या आंदोलनामुळे सरकारने घाबरून ते विधेयक संसदेमध्ये आणण्याचा विचार करत आहे। पण सरकार दुसरी बाजू असं सांगत आहे की हे प्रक्रियेचाच भाग आहे। दोन्ही बाजू आपापला दावा करत आहे। तिसरी आणि सगळ्यात महत्त्वाची घडामोड म्हणजे जे.पी. नड्डांनी CJPच्या प्रतिनिधींसोबत घेतलेली बैठक। 12 वर्षामध्ये BJPनं अनेक आंदोलनं पाहिली, परंतु अनेक प्रसंगी सरकारनं थेट चर्चा केली नाही, अशी टीका विरोधक करतात आणि सगळेच तज्ज्ञ सुद्धा करतात। यावेळी मात्र जे.पी. नड्डांनी प्रतिनिधींशी बैठक घेतली। यामुळे प्रश्न निर्माण झाला, सरकार दबावाखाली आलं आहे का, की संवादाचा मार्ग सरकारने आता निवडला आहे? लोकशाहीमध्ये संवाद हा कमकुवतपणाचं लक्षण नसून तो कायदा आणि तणाव या सगळ्यांचा मेळ जुळून आणण्याचा मार्ग आहे। तर चौथा मुद्दा असा आहे की धर्मेंद्र प्रधानावरती दबाव वाढला आहे का? धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आलेली आहे 20 जुलैपासून। 24 तासाचा अल्टिमेटम जंतर मंतरवरील CJP पार्टीने दिला आहे। सरकारने सुद्धा 24 तासाचा वेळ मागून घेतला आहे, पण सरकारनं आत्तापर्यंत तरी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला आहे। सरकारनं काही मागण्यांवर नक्कीच चर्चा केली, पण सर्व मागण्या मान्य केल्यात असंही म्हणता येणार नाही। मग सरकार झुकलं का? तर नाही। झुकणं म्हणजे संवाद सुरू करणं असं होत नाही। सरकारनं फक्त आता एक संवाद सुरू केला, पहिलं पाऊल टाकलंय आणि सरकारने राजीनामा घेण्यासाठी 24 तासाचा वेळ मागितला आहे आणि त्यांच्या इंटरनल कमिटीमध्ये चर्चा करण्यासाठी हा वेळ त्यांनी मागून घेतला आहे। राजकारणात अनेकदा जनतेचा दबाव, माध्यमांचं लक्ष आणि न्यायालयीन प्रक्रिया आणि निवडणुकीचं गणित हे सगळं सरकार बघत असतं आणि त्यानुसार निर्णय घेत असतं। म्हणून या घटनाकडे एकाच कारणाने पाहणं योग्य ठरणार नाही। मित्रांनो, म्हणजे तुम्हाला काय वाटतं, मोदी सरकार खरंच कॉकरोच जनता पार्टीज म्हणजे CJP समोर झुकलं आहे का, की फक्त लोकशाहीतील संवाद जो भाग आहे तो फक्त संवादाचा भाग आता सरकार पार पडत आहे? कमेंटमध्ये तुमचं मत नक्की लिहा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच तथ्यावर आधारित मराठी विश्लेषणही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तोपर्यंत